भारताकडून पाकिस्तानची सर्वात मोठी व्यापार कोंडी, पाकसोबतचा व्यापार बंद, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या 7 अब्ज डॉलर्सच्या मदतीलाही विरोध। पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री शहांचा राजीनामा न मागणाऱ्या विरोधकांची कीव येते। संजय राऊतांकडून इंडिया आघाडीच्या नेत्यांचा समाचार, सरकारच्या चुकांवर आवाज उठवण्याऐवजी पाठिंबा कसला देता, राऊतांचा सवाल। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावरून छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहे। मंत्री आणि अधिकाऱ्यांचं फक्त टेंडरवर लक्ष, भुजबळांचा रोख महाजन आणि भुसेनकडे, राजकीय वर्तुळात चर्चा। अजित पवारांनी पुन्हा बोलून दाखवली मुख्यमंत्री होण्याची इच्छा, तर भाजप असेपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, संजय राऊतांचा दावा। अजितदादा कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री, परिणय फुकेंचा टोला। शिर्डीच्या साई मंदिराला धमकीचा मेल, साई मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी, धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल। नागपुरात ऊन पावसाचा खेळ, शांतीनगर आणि पारडी परिसरामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ, पूर्व विदर्भामध्ये आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज। अमरावती जिल्ह्यामध्ये वर्षभरात 2 लाख शेतकरी कर्जासाठी सावकाराच्या दारी, मार्च अखेर 635 सावकारांकडून 255 कोटींचं कर्ज वाटप, हजारो अवैध सावकारांनी मनमानी व्याजानं वाटलं कर्ज। पुणे पालिकेचा दक्षिण पुण्यात आठवड्यातून 1 दिवस पाणी कपातीचा निर्णय, कात्रज परिसरात आठवड्यातून 1 दिवस पाणी कपात, तर पाणी कपातीचं वेळापत्रकही जाहीर। नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाण्याचा विसर्ग, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या 3 तालुक्यातील 102 गावांचा पाणी प्रश्न लागला मार्गी। गोव्यातील प्रसिद्ध लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी, 6 भाविकांचा मृत्यू तर अनेक भाविक जखमी, मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडून पीडित कुटुंबांचं सांत्वन।